महाराष्ट्रातील सर्व ITI करत असलेल्या विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून स्वागत करतो। तर आजचं हे आपलं सेशन ITI फर्स्ट इयरमध्ये जेवढे विद्यार्थी आहे जेवढ्या ट्रेडचे आहे सर्वांना एक सब्जेक्ट कॉमन आहे, त्याचं नाव आहे एम्प्लॉयबिलिटी स्किल। तर सर्वांनाच तो पास करायचा पण आहे आणि सर्वांना कॉमन पण आहे आणि कंपल्सरी पण सब्जेक्ट आहे तो, ठीक आहे। तर याचीच आपली MCQ ची सिरीज चालली आहे, जे की आपल्याला निम्मीने भारत स्किलवरती आपल्याला 575 प्रश्न दिले, त्याच प्रश्नाच्या आधारित आपली सिरीज चालली आहे। तर आजचा आपला 12वा क्लास आहे, ज्याच्यामध्ये आपण 5व्या चॅप्टरला आपण कंटिन्यू करणार आहे, म्हणजे बेसिक इंग्लिश स्किल असं त्या चॅप्टरचं नाव आहे। आणि जर तुम्हाला ही PDF डाउनलोड करायची असणार तेही मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये, मराठी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची भाषा, पेपर महाराष्ट्रातला आपला मराठी आणि इंग्लिशमध्ये येतो, तर त्याच आधारावरती तेच प्रश्न फक्त तुम्हाला मराठीमध्ये जर डाउनलोड करायचे असणार त्याची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं तुम्ही डायरेक्टली डाउनलोड करू शकता, ठीक आहे। तर आजचा हा जो आपला क्लास आहे 12वा, याच्यामध्ये आपण 5वं युनिट कव्हर करत आहे। याच्यापूर्वी आपले ऑलरेडी 5 युनिट झालेले आहे, 5 चॅप्टर झालेले, म्हणजे 1 ते 4 आणि 6वा असे एकूण 5 चॅप्टर। तर तुम्हाला पूर्णच्या पूर्ण याच्या पहिलेचे जर चॅप्टर बघायचे असणार तर तुम्ही काय करायचं, प्लेलिस्टमध्ये जायचं आणि त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पूर्ण याच्या पूर्वीचे व्हिडिओ बघू शकता। मग ते प्लेलिस्ट कुठे दिसणार त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेली आहे, तिथनं काय करू शकता तुम्ही ते पूर्ण सेशन बघू शकता। आता त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला काय करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तुम्हाला त्याचं तेव्हा नोटिफिकेशन यायला हवं, ठीक आहे। चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर हा आपला आजचा 12वा क्लास आहे, त्याच्यामध्ये आपण सुरुवात करणार आहे 5व्या चॅप्टरची बेसिक इंग्लिश स्किलची। आता तुम्हाला म्हणजे मूलभूत इंग्रजी कौशल्य असं म्हणू शकतो। आता तुम्हाला पाहिजे इंग्लिश किती महत्त्वाचं आहे ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत पण आहे, कारण की जसं तुम्हाला व्हिडिओ सर्च करायचाच ना तर होते तिथपर्यंत तुम्हाला जरी मराठीत मी शिकवत असलो तरी तुम्हाला इंग्रजीमध्येच टाईप करून त्याला सर्च करावं लागतं, एवढं इंग्रजी महत्त्वाचं आहे। तर सुरुवातीला तुम्हाला एक सूचना देऊन देतो की मी इंग्लिशचा मास्टर नाही आहे, तरी पण तुम्हाला समजवण्यापुरतं इंग्लिश माझ्याजवळ आहे, तर मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो। ते सुरुवातीला का बरं सांगितलं, कारण तुम्हाला माहीत असो ना याच्यामध्ये ग्रामरचे प्रश्न आहे। कोणते प्रश्न आहे? ग्रामरचे। तर याच्यामध्ये पुन्हा एक तुम्हाला कॉशन आहे, तुम्हाला कोणतं की CBT परीक्षेमध्ये जी आपली ऑनलाईन परीक्षा होणार आहे त्याच्यात इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न ते इंग्रजीमध्येच येतील, एवढं तुम्ही लक्षात ठेवायचं। कारण मधामध्ये तुम्हाला असं वाटतं अरे सर येतं प्रश्न तुम्ही फक्त इंग्रजीमध्येच आहे, तर या चॅप्टरचं खास करून फक्त या चॅप्टरचं विषय असा आहे की काही प्रश्न जे ग्रामॅटिकल आहे त्याला जर मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं पेपरात तुम्हाला ट्रान्सलेट मिळणार नाही, एखादा मिळाला तर त्याचं ते माय एकीकडे आणि बाप एकीकडे असं त्याचा विषय होऊन जाईल, कारण की तो ग्रामरचा प्रश्न असल्याकारण त्याला ट्रान्सलेट करता येत नाही। तसे जे प्रश्न आहे ते तुम्हाला जशाच तसे परीक्षेत पण तुम्हाला इंग्रजीमध्येच दिसणार। तर मग जे काही प्रश्न आहे ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, म्हणून कारण की विषय इंग्रजीचा आहे ना, त्याच्यामुळे काय असा सब्जेक्ट आहे तो एक भाषा आहे, भाषेचा सब्जेक्ट आहे, भाषेचे प्रश्न आहे, त्याच्यामुळे थोडासा इथं विषय होतो, ठीक आहे। तर मी तरी जेवढे शक्य आहे तेवढे मी तुम्हाला मराठीमध्ये कव्हर करून दिलेलं आहे, ठीक आहे। तर आपण सुरुवात करू। पहिला प्रश्न आहे सर्वात बेसिक आणि सर्वात, बघा प्रश्न सर्व सोपे आहे, फक्त तुम्हाला कॉन्सन्ट्रेशननी बघावं लागेल, होती तिथपर्यंत मी प्रयत्न करतो की तुम्हाला लक्षात राहील असा मी प्रयत्न करतो। सर्वात पहिला प्रश्न आहे, इंग्रजी ही रिकामी जागा भाषा आहे, सामान्य भाषा आहे, दिवस भाषा आहे, रात्र भाषा आहे की सायंकाळची भाषा आहे? तर तुम्हाला माहिती आहे काय, कॉमन सामान्य एक भाषा आहे इंग्रजी, जशी आपली मराठी आहे, तेलुगू, हिंदीचं बाकीच्या जशा भाषा आहे त्याच्यासारखं सामान्य इंग्रजी भाषा आहे, ठीक आहे। पण भीती मोठी लागते आपल्याला, कारण की आपण शिकत नाही ना ते बरोबर, त्याच्यामुळे, ठीक आहे। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, जर आपण रिकामी जागा शिकलो तर इंटरनेट वापरणे सोपे आहे? मग आताच तुम्हाला सांगितलं काय शिकलो तर खेळणं शिकलो तर इंटरनेट जास्त वापरता येईल का? गणित शिकलो, सायन्स शिकलो नाही, इंग्रजी जर शिकलो आपण तर आपल्याला इंटरनेट वापरायला काय जाईल, सोपं जाईल। कारण तुम्हाला माहिती आहे काही सर्च करायचं असलं तर इंग्रजीतच करा, मला तुम्हाला मराठी करायचं असेल तरी पण तुम्हाला टाईप करताना इंग्रजीतच टाईप करायचं आहे, होते तिथपर्यंत मराठी टाईप कराल तर तुम्हाला पाहिजे तसे कंटेंट दाखवणार नाही इंटरनेट तुमचं, बरोबर आहे। म्हणून आपल्याला इंग्रजी भाषा जर येत असली तर आपल्याला इंटरनेट वापरणे काय होते, एकदम सोपे होते, ठीक आहे। म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, परफेक्ट। त्याच्यानंतर आपण रिकामी जागा द्वारे इंग्रजी शिकू शकतो। आता तुम्ही नेमकं 4 ऑप्शन आहे, इंग्रजी शिकायसाठी खूप सारे माध्यम आहे, कोणत्या क्लास लावू शकता, ऑनलाईन लावू शकता, ऑफलाईन लावू शकता, कोणत्या ॲपवरनं, कोणत्या वेबसाईटवरनं, कोणत्या एखाद्या सिरियलमधनं, कुठं तुम्ही शिकू शकता, शिकायचा विषय नाही। पण नेमके इथं ऑप्शन काय दिले, ऑप्शन स्वयंपाक केलेत तुम्हाला इंग्रजी शिकता येणार आहे का? नाही, ठीक आहे। खेळलेत इंग्रजी शिकता येणार आहे का? नाही। पण वर्तमान जर पत्र वाचले आपण, पत्राचं जर आपण वाचन केलं, जे न्यूजपेपर आहे ते आपले, ते जर तुम्ही इंग्रजीवाला वाचत असले ना तर हळूहळू
हळूहळू काय होईल, तुम्हाला इंग्रजी समजायला लागेल आणि इंग्रजी तुम्हाला जमायला पण लागेल, बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जर केलं वर्तमानपत्र जर वाचलं तर तुम्ही इंग्रजी काय करू शकता, हळूहळू शिकू शकता, ठीक आहे. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, टॉम इंग्रजीत असलेल्या नावाच्या पाट्या, जाहिराती आणि पोस्टर्स वाचण्याचा प्रयत्न करतो. टॉम काय करतो, जेवढे पण इंग्रजी भाषेमध्ये बाहेर निघाला रस्त्याने का तो चालला पागल्यासारखा वाचत 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 वाचत, कोणते पाट्या आहे, कोणते दुकानाचे नाव आहे, असं वाचत चालला. तर हे त्याला रिकामी जागा करण्यास मदत करते. आता काय करण्यास मदत करते, खेळण्यास मदत करते का, मित्रा म्हणून मदत करते का, सी म्हणजे पहा, म्हणजे हा काही ऑप्शन जुळतच नाही. पण त्याचे इंग्रजी सुधारण्यास काय करते, ते मदत करते. कारण की जर तुम्ही प्रॅक्टिस करायची असणार तुम्हाला काय करावं लागेल की बाहेर निघले कुठचंही वाचत जायचं, जे इंग्रजी दिसलं ते ऑटोमॅटिक काय तुमची हळूहळू काय होती, इंग्रजी इम्प्रूव्ह होते. कारण जगात कोणतीच गोष्ट एका मिनिटात एका दिवसात होणारी नाही आहे, त्याला काही नाही काही काय लागतो, वेळ लागतो. तर प्रत्येक गोष्टीचा कालावधी वेगळा असतो. तर मग ते शिकायसाठी एक बेस्ट उपाय आपल्याकडे की इंग्रजी दिसलं तिथं वाचत जायचं, चुकलं तर चुकलं, मगची मग पाहू, ठीक आहे. त्याचं डी उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट होतं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जेव्हा विविध राज्य देशातील लोक अधिकृतपणे भेटतात तेव्हा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी रिकामी जागा ही सामान्यतः वापरली जाणारी भाषा आहे. आता जेव्हा आपले पंतप्रधान दुसऱ्या देशात जातात, दुसऱ्या देशात आपल्या देशात येतात, ते आपल्या देशात त्याला हिंदी समजणार आहे का, मराठी समजणार आहे का, नाही. तर त्यांना बोलायसाठी सर्वांनी म्हणजे सर्व काय करतात, एक कॉमन भाषा वापरतात. ती कोणती भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे. कोणती भाषा आहे, इंग्रजी. तर हे बेसिकची गोष्ट आहे, तुम्ही पण देऊ शकता. म्हणजे जवळपास 5 प्रश्न झाले, 5 कसे होते बेसिक, म्हणून तुम्हाला सांगितलं एकदम सोपंच सेशन आहे. त्याच्यानंतर लोक, ठिकाणे, प्राणी आणि वस्तूंना नावे देण्यासाठी वापरले जाणारे शब्द रिकामी जागा आहे. आता तुम्हाला माहित आहे एखादा व्यक्ती आहे म्हणजे जसं मी आहे, तुम्ही आहे, बरोबर आहे. एखादं ठिकाण आहे, जसं एखादं यूट्यूब चॅनल आहे, एखादी वस्तू आहे, काही आहे, त्याला आपण नाव ठेवतो. त्याला आपण काय करतो, नाव ठेवतो. तर नेमकं नाव ठेवतो म्हणजे नेमकं काय, जसं आपलं यूट्यूब चॅनल आहे OMG मराठी आहे, हे काय त्याचं नाव झालं, हे काय झालं, त्याचं नाव झालं, एक त्याची ओळख झाली. तर प्रश्नामध्ये काय विचारला आहे, याच्यासाठीच म्हणजे देण्यासाठी वापरले जाणारे शब्द त्याला व्यक्ती नाही म्हणणार, टेबल नाही म्हणणार, त्याला का म्हणून नामकरण शब्द म्हणून त्याला नेमिंग वर्ड म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, नेमिंग वर्ड. जसं मी म्हटलंय माझ्या हातामध्ये पेन आहे, काय पेन आहे, ते काय झालं नेमिंग वर्ड. पण मी सांगितलं काय करते तर कार्य नाही, ही पेन आहे असं आपण म्हणू शकतो. त्याला काय म्हणतो आपण, नेमिंग वर्ड म्हणतो. काय म्हणतो, नेमिंग वर्ड. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतर नामकरण शब्द रिकामी जागा असेही म्हणतात. जसं मी आता सांगितलं की हे याचं नेमिंग वर्ड आहे. नेमिंग म्हणजे याला नाव म्हणू आपण. तर नावालाच आपण काय म्हणतो, नाम म्हणतो आपण. काय म्हणतो, नाम, किंवा इंग्रजीमध्ये नाऊन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, नाम म्हटलं जातं. तुम्हाला सर्व माहीत पाहिजे, नाम माहीत पाहिजे, क्रियापद, क्रियाविशेषण, सर्वनाम, या सर्व गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. नसल्या माहीत तरी पेपरचा प्रश्न जमून जाईल, पण जनरली आपल्याला माहीत असायला हवं, ठीक आहे, काय हरकत नाही. नामकरण शब्दांनाच म्हणजे ज्यांनी आपण नावं ठेवू शकतो त्याला नाऊन. एखाद्या गावाचं नाव आहे, ठीक आहे, एखाद्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे, तर ते काय झालं, नाऊन झालं. त्याला नेमिंग वर्ड पण म्हणतं, जसं OMG मराठी IT आहे, हे नेमिंग वर्ड झालं. पण ते काय आहे चॅनलचं, तर चॅनलचं काय नाम आहे, काय नाम आहे, ठीक आहे. म्हणजे त्याला आपण नाऊन म्हणू. म्हणजे याचं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, वटवाघूळ रात्री उडतात. झालं, फुल स्टॉप आला, संपला तिथं. या वाक्यात वटवाघूळ हा शब्द रिकामी जागा आहे. आता तुम्हाला बघा इथं जेवढा शब्द आहे एवढ्या शब्दाबद्दल डिस्कशन झालं आहे. वटवाघूळ रात्री उडतात, ठीक आहे. आता बघा रात्री हे रात्र आहे, एक वेळ काळ आहे, आणि एक वटवाघूळ काय एक नाव आहे, एका पर्टिक्युलर एका पक्षाचं काय ते नाव आहे. त्याला पक्षी नाही म्हणता येईल, त्याला ॲनिमल म्हणावं लागेल वटवाघूळला, ठीक आहे. तर ते एक काय नाव आहे. तर तुम्हाला तेच विचार, या वाक्यात वटवाघूळ हा शब्द काय दर्शवते किंवा काय आहे, कंटाळवाणा शब्द आहे, कृती शब्द आहे, मस्त शब्द आहे, की नामकरण शब्द आहे. याला आपण काय म्हणू, नामकरण शब्द. म्हणजे याचं डी काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, रामाला त्याच्या कपाटाचे मोजमाप करायला सांगितले. रामाला काम सांगितलं, कोणतरी सांगितलं असेल, आईने बाबाने कोणीतरी, ठीक आहे. त्याला काय केलं, कपाटाची मोजमाप करायला सांगितलं. ते कपाट 4 फूट उंच होते. 4 फूट उंच होते. ते फूट म्हणजे रिकामी जागा काय आहे, ठीक आहे. आता याचे 4 फूट आहे किंवा त्याच्यातला जो फूट आहे, फक्त फूटबद्दल बोललो. हा फूट म्हणजे नेमका काय होय, त्याला चव म्हणू का, हात म्हणू का, पाय म्हणू का, त्याला मोजमाप म्हणू आपण. ते फूट म्हणजे काय, एक प्रकारचं काय मोजमाप आहे, म्हणजे त्याला आपण मेजरमेंट म्हणू शकतो, ठीक आहे. त्याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, जॉन त्याच्या गावाला बसने प्रवास करत होता. जॉन चालला आपल्या गावाला. आता कोणाला भेटायला त्याला माहीत नाही, पण चालला तो आपल्या गावाला. प्रवासात बघता येण्याजोग्या ठिकाणांची नावे त्याने टिपली म्हणजे लिहिली.
टिपली म्हणजे काय क्लीन, म्हणजे तो बसमध्ये बसून चालला, खिडकीजवळ बसला असणार आणि तो जेवढ्या पाट्या दिसत आहे गावा म्हणजे थांबते बस थांबली की लिहून राहते कोणत्या ठिकाणी थांबली, तर तो नोट करून राहिला, आपल्या गावांची नावं काय करून राहिला, नोट करून राहिला, जे त्याला दिसत आहे तिथे. या शब्दांना काय म्हणतात, ठीक आहे, याला काय म्हणणार, नामकरण शब्दच म्हणणार ना. तो काय नोट करताय, तो गावाचे नावं नोट करताय, तर मग ते काय झाले, नेमिंग वर्ड झाले. काय झाले, नेमिंग वर्ड म्हणजेच नामकरण शब्द. म्हणून याचं हे उत्तर काय एकदम बरोबर आहे. एकदम सोपे प्रश्न तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, ठीक आहे. बघा, मांजरी हे रिकामी जागा शब्दाचे उदाहरण आहे, ठीक आहे. मांजरी म्हणा किंवा कॅट्स म्हणा, ठीक आहे. आता बघा, मांजर पण म्हटलं तर हे पण नावच झालं, पण आता नेमकं ऑप्शनमध्ये काय दिलं आहे, शब्द आहे का, अनेक वचन आहे का, एक वचन आहे का, विरुद्ध आहे का, असे ऑप्शन दिलेले आहे. मग याच्यातनं बघा काय म्हटलं आहे, कॅट्स म्हटलं आहे, कॅट्स म्हणजे यस लागलेला आहे, आणि इथं मांजरी म्हटलं आहे, मांजर म्हटलं आहे का, मांजरी एक, आणि मांजरी म्हणजे किती पण, एकपेक्षा जास्त, त्याला मांजरी म्हणतो आपण. त्याला आपण काय म्हणतो, अनेक वचन म्हणतो. काय म्हणतो, अनेक वचन. त्याला इंग्लिशमध्ये प्लुरल म्हटलं जातं. काय म्हटलं तर प्लुरल, आणि आपल्या मराठीमध्ये एक वचन आणि एकापेक्षा जास्त असली त्याला आपण काय म्हणतो, प्लुरल म्हणजे अनेक वचन, आणि एकच जर असली तर त्याला आपण काय म्हणतो, सिंग्युलर किंवा एकवचनी म्हणतो, ठीक आहे. बरोबर, बघा पुन्हा तुम्हाला रिवाईज करून देतो, बोलता बोलता खालतीवरती झालं, ठीक आहे. कॅट्स लिहिलाय, कॅट्स म्हणजे यस लिहिलाय, म्हणजे काय झालं, अनेक वचन झालं. अनेक वचनला काय म्हणतो आपण, प्लुरल म्हणतो, म्हणजेच तो अनेक वचन झाला. आणि फक्त एक मांजर असते किंवा फक्त मांजर असती तर ते काय असतं, एक वचनी असतं, त्याला आपण काय म्हणतो, सिंग्युलर, म्हणजेच आपण सिंगल लक्षामध्ये ठेवा. काय लक्षात ठेवा, सिंगल. जसं नाश्ता करायला गेला, सिंगल समोसा खातो ना, म्हणजे ते काय झालं, एकच झालं. काय झालं, एकच. आणि एक प्लेट घेतला आणि 2 समोसे आले, तर मग काय झालं, ते प्लुरल झालं. 2 समोसे आहे त्याच्यामध्ये, किती आहे, 2 समोसे, त्याच्यासारखं. तर इथं मांजरी आहे, त्याच्यामुळे याचं अनेक वचन आहे, त्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे रिकामी जागा व्यक्ती, ठिकाण किंवा वस्तू उपस्थित असताना एकवचनी नामकरण शब्द वापरले जातात. आता मला सांगा, आता इथं रिकाम्या जागेमध्ये लिहिलं आहे की व्यक्ती आहे, ठिकाण आहे, वस्तू आहे, उपस्थित असताना एकवचनी नामकरण शब्द वापरले जातात. तर मग त्या कधी नामकरण शब्द वापरले जातात ते एकवचनी, जेव्हा एखादाच व्यक्ती असणार तर. म्हणजे समजा तुम्ही उभे आहे तर मी बरोबर म्हणेल अरे तो उभा आहे, ठीक आहे. पण आता खूप सारे उभा आहे तर मी म्हणेल का तो उभा आहे म्हणून नाही, तिथं मग काय, ते सर्व उभे आहे असं म्हणाला, म्हणजे सर्वच्या सर्व आले त्याच्यामध्ये, एक वचन झालं का नाही, अनेक वचन. पण जर एक वचन कधी राहू शकते, जेव्हा फक्त एकटाच व्यक्ती आहे, एकच ठिकाण आहे, एकच वस्तू आहे, तेव्हा आपण काय म्हणू शकतो, म्हणजे त्याला आपण म्हणू शकतो आपण एक वचनी, प्लुरल आपण त्याला म्हणू शकतो, ठीक आहे. तर हे काय झालं, प्लुरल नाही, त्याला सिंग्युलर म्हणू आपण, ठीक आहे. तर याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, मुलाचे अनेक वचनी रूप रिकामी जागा आहे. आता बघा, तुम्हाला प्लुरल म्हणजे अनेक वचनी सांगायचं कोणाचं, चाइल्ड म्हणजे काय, मुलं, ठीक आहे. मुलं नाही, मुलं, ठीक आहे. आता त्याच्यावरती पॉईंट नाही दिला, लक्षात ठेवा. म्हणजे एकच मुलगा आहे, त्याचं तुम्हाला अनेक वचनी विचारलं तर मग मूल एक आहे, पण खूप सारे असले असे खेळत तर ते काय झाले, मुले झाले, ठीक आहे. मग आता इथं पुन्हा ग्रामर केलं ना, पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकते कधी, कारण की बघा, किड म्हटलं तरी कधी मुले येऊन जाते ट्रान्सलेट करताना, तर तिथं गडबड होऊ शकते, ठीक आहे. तर चिल्ड्रन त्याचं काय उत्तर आहे, चिल्ड्रन काय उत्तर, म्हणजे फक्त चाइल्ड म्हटलं तर एकच, आणि चिल्ड्रन म्हटलं तर खूप सारे म्हणजे एकापेक्षा जास्त, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे, आता प्रश्नच इंग्रजीमध्येच आहे, ठीक आहे. लक्ष द्या, याला मराठीत केलं तर याचा पूर्ण आई न बाबा वेगळे होतील. सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, बघा, ए चाइल्ड वॉज वर्किंग इन द कम्प्युटर लॅब विच हॅड मेनी कम्प्युटर्स, ठीक आहे. आता एवढं लक्षात ठेवा, काय म्हणतात त्याच्यामध्ये, एक चाइल्ड काय करताय, चाइल्ड वॉज वर्किंग इन द कम्प्युटर लॅबमध्ये खेळत आहे, त्यात तिथे खूप सारे कम्प्युटर आहे, खूप सारे काय कम्प्युटर्स आहे, कम्प्युटर्स म्हटलं आहे, खूप सारे आहे म्हणून कम्प्युटर्स. द वर्ड कम्प्युटर्स यस लागलाय, लक्षामध्ये एक यस लागला म्हणजे अनेक वचनी होता, ठीक आहे. मग काय झालं, इज इन द रिकामी जागा फॉर्म. तर एक कम्प्युटर कोणत्या फॉर्ममध्ये आहे, कोणत्या फॉर्ममध्ये आहे, लेस नाही म्हणतात, त्याला आपण काय म्हणू, प्लुरल म्हणू, म्हणजे काय अनेक वचनामध्ये आहे. कसं आहे, अनेक वचन, मिनिमम मॅक्झिममचा काही विषय नाही, याचं बी ऑप्शन काय झालं, एकदम परफेक्ट झालं, ठीक आहे. त्याच्यानंतर हाही प्रश्न इंग्रजीत आहे, का बरं आहे, कारण याच्यामध्ये ग्रामॅटिकल प्रश्न आहे त्याच्यामुळे, ठीक आहे. विनय विजिट द डेंटिस्ट बिकॉज ही वॉज सफरिंग फ्रॉम टूथ इच, ठीक आहे. आता बघा, याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं होऊ शकते. टूथ इचचा अर्थ काय होते, की दातामधली दुखापत, काय होते, दातामधली दुखापत, दातांमधली नाही म्हटलं मी, दातामधली, एका दातामधली दुखापत. तर डेंटिस्ट ट्रीट्स अवर टीथ, ठीक आहे. टीथ आणि टूथ दोन्ही शब्द बरोबर लक्षामध्ये ठेवा, ठीक आहे, कारण की याच्यावरतीच प्रश्न आहे. टीथ प्रॉब्लेम इन दिस सेंटन्स विच इज द प्लुरल वर्ड. प्लुरल म्हणजे काय, प्लुरल म्हणजे जास्त, प्लुरल म्हणजे जास्त. तर त्याच्यामध्ये प्लुरल सिंग्युलर नाही म्हटलं, प्लुरल म्हटलं आहे ना, प्लुरल म्हणजे जास्त. तर जास्त काय, टीथ म्हणजे दात, टीथ म्हणजे दात, आणि टूथ म्हणजे एक
टूथ म्हणजे काय झाला, एकच झाला. ठीक आहे, तर प्लुरलमध्ये काय येईल तुमचं, प्लुरल म्हणजे खूप सारे दात तुमच्याजवळ दात आहे. डेंटिस्ट काय करते, दात चेक करते. पण आपला काय दुखत आहे, दात दुखत आहे. बरोबर आहे, याच्यामध्ये बरोबर समजून घ्या, आपला दात दुखत आहे आणि डेंटिस्ट म्हणजे दाताचा डॉक्टर आहे तो काय करते, दात चेक करते, दाताला ट्रीटमेंट देते. ठीक आहे, तर इथं विचारला प्लुरल म्हणजेच अनेक वचन तुम्हाला काय, तर आपण त्याचं उत्तर काय राहील मग, टीथ राहील. ठीक आहे, टूथ आणि टीथमध्ये कन्फ्यूज नका, कारण बऱ्याच जणांचं असं पटापट वाचताना, मी वाचलं पटापट तरी काही गडबडीमध्ये गडबड होऊ शकते. तर लक्षामध्ये ठेवा, इथं प्लुरल म्हटलं आहे, प्लुरल म्हणजे काय येणार, टीथ, त्याचं उत्तर येणार. ठीक आहे, याचं हे उत्तर काय झालं, फायनल. त्याच्यानंतर प्रोनाउन एक्झाम्पल ही, शी, हर कॅन बी यूज इन द प्लेस ऑफ, रिकामी जागा. ठीक आहे, आता बघा एखादं सेंटेन्स लिहिलं की म्हणजे माझ्याबद्दल माझं नाव लिहिलं, रोशन क्लासमध्ये शिकवत आहे असं झालं. मग पुन्हा जर रोशनबद्दलच काहीतरी बोलायचं असेल दुसऱ्या सेंटेन्समध्ये, मग आपण लिहितो तो लिहितो, फक्त काय लिहितो, तो लिहितो म्हणजे ही लिहितो आपण. बरोबर आहे, मग ते पुन्हा डबल नाऊन वापरत नाही. तर मग रोशन काय, रोशन म्हणजे काय झालं, माझं नाऊन झालं. तर जे नेमिंग वर्ड असतं ना त्याच्या ठिकाणी आपण काय करू शकतो, ही, शी, इट असा शब्द वापरू शकतो. म्हणजे एखाद्या मुलीबद्दल जर आपण काही बोलत आहे तर पहिले त्या मुलीचं नाव घेईल, पण दुसऱ्या सेंटेन्सपासून नाव घ्यायची गरज नाही. मग आपण म्हणू की ती मुलगी किंवा ती अशी करत होती, ती अशी दिसत होती, असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, पण पहिल्या सुरुवात करताना आपल्याला काय नाव सांगायला लागेल की ही मुलगी, तिचं नाव घ्यावं लागेल आपल्याला. बरोबर आहे, तर हे म्हणजे याचा अर्थ काय, आपण सरळ इथं जे लिहिलेले प्रोनाउन्स म्हणतो आपण याला, हे कुठं वापरू शकतो, आपण नेमिंग वर्डच्या ठिकाणी वापरत असतो ना, वापरतो. ठीक आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतर दे इज यूज व्हेन वी वॉन्ट टू रेफर टू, रिकामी जागा म्हणजे दे कधी वापरतो, त्यांनी, जसं त्यांनी किंवा ते म्हणतो, म्हणजे एकापेक्षा पण जास्त झाले आणि भरपूर असले तर आपण काय करतो, दे शब्द वापरतो. काय वापरतो, दे शब्द. तर कधी वापरतो म्हणते, रेफर टू ही, शीसाठी नाही, अवरसाठी नाही, ते मेनी पीपल, जास्त पीपल असले तर आपण काय करतो, दे हा शब्द वापरतो. काय वापरतो, दे हा शब्द. ठीक आहे, THEY, बरोबर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर द प्रोनाऊन आय इज यूज फॉर, आता आय तुम्ही कधी लिहिलं असेल, आय म्हणजे मी, आय म्हणजे मी स्वतःसाठी असणार तर मी आय लिहू शकतो. म्हणजे आय लव्ह इंडिया म्हणजे काय की मी, आय म्हणजे कोण झाला तेव्हा, मी झाला. आय म्हणजे काय झाला, मी झाला. मग मी म्हणजेच कोण, मेनी नाही, अदर नाही, दॅट नाही, त्याला माय सेल्फ म्हणू. काय म्हणू, माय सेल्फ म्हणजे मी स्वतः. ठीक आहे, मी माझ्यासाठी काय करू शकतो, आय वापरू शकतो. ठीक आहे, म्हणजे मी स्वतःबद्दल लिहायचं तर मला आय लिहावं लागेल, माझं नाव लिहायची गरज नाही. ठीक आहे, तर याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, रमेश इज वर्किंग इन चेन्नई, रमेश कुठं काम करत आहे, चेन्नईला. रिकामी जागा, लाईक्स द ऑफिस एन्व्हायरमेंट. आता बघा सेम बघा तुम्हाला जे सांगितलं ना, प्रोनाउनची गोष्ट केली होती. आता रमेश काय करताय, काम करताय चेन्नईला, म्हणजे त्याची जॉब चेन्नईला आहे. रिकामी जागा, लाईक द ऑफिस एन्व्हायरमेंट, त्याला, मग आता सेंटेन्स काढू शकते, त्याला त्या ऑफिसचं एन्व्हायरमेंट आवडलं. तर आता मी पुन्हा म्हणेल का, रमेशला त्याच्या ऑफिसचं एन्व्हायरमेंट आवडलं, असं म्हणायची गरज आहे का नाही. मग रमेशच्या ठिकाणी मी काय लिहावं लागेल, मला प्रोनाऊन वापरावं लागेल. कोणता, आता इट न, दॅट न, वॉट नाही वापरणार, पण आपण काय वापरणार, ही तिथे वापरू शकतो. काय वापरू शकतो, ही. म्हणजे रमेशच्या ठिकाणी काय लिहिली, त्याची एखादी मुलगी असती तर मला काय लिहावं लागलं असतं, शी लिहावं लागलं. ठीक आहे, म्हणजे याचं हे उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, सीता अँड आय. ठीक आहे, बघा आय म्हणजे मी आणि सीता, ठीक आहे, एक मुलगी आहे. आर फ्रेंड म्हणजे आम्ही दोघं का मित्र आहोत, काय मित्रमैत्रिणी दोघे आहोत. ठीक आहे, त्याच्यानंतर रिकामी जागा, स्टे इन गांधी बाजार. आता मी त्या गांधी बाजारामध्ये आहे असं नाही म्हणू शकत, मी काय म्हणेल की सीता गांधी बाजारात आहे. पण सीता पुन्हा मी सांगत आहे, स्वतः मी बोलत आहे. काय बोलत आहे, सीता आणि मी फ्रेंड आहे आणि सीता कुठं राहते, तर गांधी बाजारात राहते. कुठं राहते, गांधी बाजारात. मला सीता लिहायची गरज नाही, मला काय लागे, ती गांधी बाजारात राहते असं लिहितो आपण. तर म्हणणे इथं काय येणार, शी येणार. काय येणार, शी. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, क्रियाशब्दांना रिकामी जागा असेही म्हणतात. क्रियाशब्द म्हणजे काय, त्याला ॲक्शन वर्ड. काय ॲक्शन वर्ड म्हणजे ॲक्शन करून सांगतो ना आपण, हा मोठा म्हणतो, छोटासा म्हणतो, ते ॲक्शन वर्ड झाले ना, त्याला ॲक्शन वर्ड म्हटलं जातं. तर क्रियाशब्दांना असेही म्हणतात. काय म्हणतात, म्हणजे एखादी क्रिया करता आपण, काय करता, एखादी क्रिया करता. तर जसं धावत आहो समजा, काही लिहित आहो समजा, बोलत आहो, तर ही काय झाली, एक प्रकारची क्रिया झाली. काय झाली, क्रिया. तर असेही म्हणतात. तर त्याला नेमकं काय म्हणतात, केंद्र नाही म्हणता येईल, आर नाही म्हणता येईल, त्याला क्रियापद म्हणता येईल, वर्ब म्हणता येईल. काय म्हणता येईल, क्रियापद किंवा त्याला वर्ब म्हटलं जातं, जो क्रिया दर्शवते. काय दर्शवते, क्रिया. ठीक आहे, म्हणजे याचं सी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
क्रियापद म्हणजे आता जे आपण वर्ब बघितलं ते रिकामी जागा ची क्रिया सांगते. आता क्रियापद जो आहे तो कोणाची क्रिया सांगते, ठीक आहे. मी शिकवत आहे आता कोणाची क्रिया दाखवत आहे, माझी क्रिया दाखवत आहे. कोणाची, माझी. आणि मी म्हणजे कोण, मी म्हणजे एक प्रकारचा नाऊन म्हणा किंवा नेमिंग वर्ड झाला किंवा एक सब्जेक्ट म्हणू शकतो मी स्वतःला, बरोबर आहे. तो काय झाला, त्याची काय दाखवते, ती क्रिया दाखवते. काय दाखवते, क्रिया. तर गायची क्रिया, बदलाची क्रिया, कायद्याची क्रिया नाही दाखवत. ती काय दाखवते, नामकरण शब्दाची क्रिया. म्हणजे मी जर म्हटलं एखाद्याचं नाव घेतलं, म्हटलं का तो खेळत आहे, ठीक आहे. तर खेळत आहे ती क्रिया, पण कोण खेळत आहे, तो खेळत आहे, जो पण त्याचं मी नाव घेतलं असणार तो, ठीक आहे. म्हणून याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, किम काल तिच्या बाईकवरून पडली, ठीक आहे. किम धूम करत असणार, तर ती बाईकवरून काय झाली, पडली. काय झाली, बाईकवरून पडली. मुलगी आहे, पडली म्हणताय. तर त्याच्यानंतर वाक्यातील क्रिया रिकामी जागा काळात आहे. आता किम कधी पडली, काल पडली. काल म्हणजे हे गेलं कुठं, भूतात गेलं. कुठं गेलं, भूतात गेलं. म्हणजे होऊन गेलेली घटना आहे, त्याला आपण काय म्हणतो, भूतकाळ म्हणतो. म्हणजे पास्ट काळामध्ये किंवा भूतकाळामध्ये झालेली घटना आहे. तर वाक्य पण कोणतं झालं, ते भूतकाळातलं झालं, ठीक आहे. तर हे भविष्य पण नाही, वर्तमान पण नाही ना, क्लिअर तर असं काही काळ नाही दिसलं मला कधी. तर याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, उद्या एक सूर्यप्रकाश दिवस असणार आहे, ठीक आहे. सूर्यप्रकाश दिवस म्हणजे त्याला सनी डेज म्हणतो आपण. ते एकदम गरमी, एकदम चक्क प्रकाश असते ना त्याला. उद्या बरं, उद्या, आज नाही, ठीक आहे. आता नाही, उद्याची दिवस गोष्ट चालू आहे. दिवस असणार आहे. तर या वाक्यातील क्रिया रिकामी जागा काळात आहे. तर आता मला सांगा याच्यातली क्रिया काय म्हटलं आहे, की उद्या एक सूर्यप्रकाश दिवस असणार आहे. कधी असणार आहे, उद्या म्हणजे काय झालं, भविष्य झालं. काय झालं, भविष्य म्हणजे काय, ते फ्युचरमधली घटना झाली. कुठली झाली, फ्युचरमध्ये होणार आहे. अजून झाली का, नाही झाली आहे, असती तर भूतकाळात गेलीच ती, होत असती तर वर्तमानमध्ये असतं. जे होणार आहे ते काय झालं, आपलं भविष्य म्हणजेच काय झालं, फ्युचर. म्हणून याचं हे उत्तर काय, बिलकुल परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, अरुण शाळेत बसने प्रवास करतो, ठीक आहे. कोण प्रवास करतो, अरुण. आणि कुठं प्रवास करतो, बसने, ठीक आहे. बसने. आणि काय करतो, प्रवास करतो. बघा, तिन्ही गोष्टी वेगळ्या वेगळ्या लक्षात ठेवा. तर वाक्यातील क्रिया शब्द रिकामी जागा आहे. कोणती क्रिया शब्द आहे, बस क्रिया आहे का, नाही. बस काय झालं, पर्टिक्युलर नाव झालं, ठीक आहे. शाळा पण एक नाव झालं, अरुण पण एक नाव झालं. पण ट्रॅव्हल म्हणजे काय, एक करत असलेला काय कार्य म्हणू आपण त्याला, काय म्हणू, कार्य किंवा एक क्रिया झाली. एक काय झाली, क्रिया. प्रवास करताय ना, काय करताय, क्रिया, प्रवास. कोण करताय, अरुण. कुठे बसून करताय, तर बसमध्ये बसून, बरोबर आहे. तर प्रवास करताय म्हणजे प्रवास म्हणजेच काय झाला, ट्रॅव्हल. त्याला आपण काय म्हणू, क्रिया शब्द म्हणून. म्हणजे याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. तसे सोपे प्रश्न आहे. तर आपण जास्त सेशन लांबवणार नाही, आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये, कारण की तुमचं कॉन्सन्ट्रेशन तुटून जातं. तर आपण काय करू, जे 100 प्रश्न आहे याच्यामध्ये त्याला आपण 4 तुकड्यामध्ये करू. म्हणजे 25 करून टाकू. म्हणजे कसं तुम्हाला बघायला सोपं होईल, तुम्हाला समजायला पण सोपं, रिव्हिजन करायला पण तुम्हाला थोडंसं वेळ मिळणार, ठीक आहे. तर मग आता नंतरच्या सेशनमध्ये आज 25 प्रश्न झाले. पुन्हा नंतर सेशनमध्ये पुन्हा समोरचे तुम्हाला 25 प्रश्न मी कव्हर करून देतो, ठीक आहे. आता तोपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, जर हे सेशन आवडलं असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करायचं, तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करायचं. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील, काही शंका कुशंका असतील तर तुम्ही काय करू शकता, कमेंट पण करू शकता. इथे ब्रेक घेतो. धन्यवाद.